आणि ज्या रस्त्यांवरून खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रवास करावा लागतो त्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरची स्थिती नेमकी काय आहे ते देखील आम्ही जाणून घेतलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मागील वर्षी एक घोषणा केली होती, महाराष्ट्रातील रस्त्यांवरती खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। चंद्रकांत दादा पाटील मूळचे कोल्हापूरचे, कोल्हापूरहून मुंबईला जाताना किंवा मुंबईहून पुन्हा कोल्हापूरला जाताना चंद्रकांत दादांना या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून प्रवास करावा लागतो। पुण्याहून सातारा, साताऱ्याहून कोल्हापूर आणि कोल्हापूरहून पुढे कर्नाटकमध्ये हा रस्ता जातो आणि या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ची जी अवस्था आहे ती अवस्था पाहता खुद्द चंद्रकांत दादा पाटील यांनाच त्यांच्या खात्याकडून जाहीर करण्यात आलेलं बक्षीस अनेक वेळा मिळायला हरकत नाही। या ठिकाणी खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या समोर आपण आहोत आणि या टोल नाक्यावरती असलेल्या 2 टोल प्लाझांच्या मधोमध असलेली ही खड्ड्यांची रांग, यावरून आपल्याला अंदाजा येऊ शकतो की टोल नाक्याच्या समोर असलेल्या रस्त्याची जर ही अवस्था असेल तर एकंदरीत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ची काय परिस्थिती असू शकते। या रस्त्याची जबाबदारी राज्य सरकारकडे नसली किंवा ती केंद्र सरकारकडे म्हणजे NHAI कडे असली तरी महाराष्ट्रात आणि केंद्रात देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे जबाबदारी टाळता येणार नाही। खरं तर पुणे ते सातारा दरम्यानचा हा 120 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हा 6 पदरी होणं 2013 मध्ये अपेक्षित होतं। तसा NHAI आणि रिलायन्स कंपनीमध्ये करार होता, परंतु 2017 साल अर्ध उलटून गेल्यानंतरही या रस्त्याचं काम अजूनही सुरूच आहे, अजूनही रखडलेलंच आहे। रिलायन्स कंपनीला याबद्दल फक्त नोटीस बजावण्यात आली आणि दंड ठोठावण्यात आला 65 कोटी रुपयांचा, परंतु वसूल मात्र 1 रुपया करण्यात आला नाही। तर ही अवस्था आहे चंद्रकांत दादा पाटील हे स्वतः नेहमी प्रवास करत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।